नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो शिरंजनी या गावामध्ये, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड. शिरंजनी या गावचे प्रगतशील शेतकरी श्री आकाश शिलेवाड त्यांच्या हळदीच्या प्लॉटवरती आपण आज आलेलो. काही दिवसापूर्वी त्यांना मी हर्बोविटा आणि झोबो याचा मी हळदीसाठी ड्रिंचिंगसाठी डेमो दिला होता. नेमकं त्यांना त्याचा फायदा काय झाला, रिझल्ट काय दिसतो, आपण त्यांच्याकडून जाणून. नमस्कार. पहिले आपला परिचय द्या शेतकरी. माझं नाव आकाश सुरेश शिलेवाड, राहणार शिरंजनी, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड. 8 दिवसापूर्वी गुट्टे साहेब माझ्या प्लॉटवर आले होते. आल्यानंतर त्यांनी झोबो आणि हर्बोविटा यांचा मला डेमो दिला होता. डेमो दिल्यानंतर 8 दिवसाला आता आज त्यांनी रिझल्ट बघण्यासाठी आले होते. आल्यानंतर आम्ही एक झाड झोबो आणि हर्बोविटा वापरलेलं घेतलं, एक झाड न वापरलेलं घेतलं. त्यांना बाहेर काढून त्यांच्या मुळं चेक केल्यानंतर मला जे हर्बोविटा आणि झोबो घेतलेलं आहे त्यांच्यामुळं मला खूप चांगल्या वाटल्या, अतिशय वाढलेल्या वाटल्या. आणि जे वापरलेलं नाही त्यांच्यामुळं मला छोट्या वाटल्या आणि कमी प्रमाणात वाटल्या. आपण बघू शकता शेतकरी बांधवांनो, हे आहे हळदीचं झाड, हर्बोविटा आणि झोबो वापरलेलं आहे. तर याच्या पांढऱ्या मुळाची खूप चांगली वाढ झाली आणि जे आपण मुख्य मूळ म्हणतो, ही जी मुख्य मूळ आहे त्याची वाढ खूप चांगली झालेली आहे. कारण ही जी मुख्य मूळ आहे ते आपले हळदीमधले जमिनीमधले जे अन्नद्रव्य ते शोषून घेण्याचं काम करतात आणि हळदीची वाढ जी आहे ते एकदम जोमाने होते. आणि हे आपण बघू शकता, हे जे झाड आहे हळदीचं, याची वाढ झालेली नाही, पांढऱ्या मुळाची वाढ झाली नाही तेवढी. आणि जे मुख्य मूळ असते, आपण जे टॅप रूट म्हणतो, याची वाढ खूप कमी प्रमाणामध्ये झालेली आहे. कारण अशी जर हळद राहिली तर आपण जे खतं वगैरे देतो ते आपल्या हळदीला योग्यरित्या मिळत नाही, ते जमिनीमध्ये फिक्स होतात तसेच. तर आपल्या जे हळदीची जे आहे ते पांढऱ्या मुळाची वाढ होणं आणि जे मुख्य मूळ आहे जे आपण टॅप रूट म्हणतो त्याची वाढ होणं खूप गरजेचं आहे. कारण त्या मुळाची जर वाढ चांगली झाली तर आपण जे खतं वगैरे देतो, एवढे महागडे आपण खतं देतो, ते आपल्या हळदीला चांगल्या योग्यरित्या आपल्याला मिळतात. कारण जे पांढरे मूळ आहे त्याची चांगली वाढ होते आणि जे मुख्य टॅप रूट आहे त्याची पण खूप चांगली वाढ होते. झोबो आणि हर्बोविटा एकदम स्वस्तामध्ये मस्त तुमची ड्रेंचिंग होते. एकरी जवळपास तुम्हाला 1000 ते 1100 मध्ये याची तुम्हाला ड्रेंचिंग होऊन जाते. आपण मार्केटमधलं विविध 3000 ते 2000 4000पर्यंत आपण ड्रेंचिंग करतो, परंतु आपल्याला त्याचा फायदा होतो का नाही हे सुद्धा महत्त्वाचं तेवढंच आहे आपल्याला. कारण जर आपल्याला फायदा होत नसेल किंवा जर आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत नसेल तर आपल्याला आपण बघू शकता अशा प्रकारे हळद जर राहिली, कारण जे आपण खतं वगैरे देतो ते आपल्या योग्यरित्या लागत नाही. तर आकाश भाऊ, तुम्हाला झोबो आणि हर्बोविटाचे खूप चांगले रिझल्ट मिळाले. तर आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगाल झोबो आणि हर्बोविटाबद्दल? माझ्या शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे की झोबो आणि हर्बोविटा यांचे रिझल्ट खूप चांगले आहेत. मला चांगले रिझल्ट आलेले आहेत, कमी खर्चामध्ये चांगले रिझल्ट वाटले. तर सगळ्या शेतकऱ्यांनी हे झोबो आणि हर्बोविटा वापरावे ही माझी इच्छा आहे. धन्यवाद.